जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अंतिम मान्यता भेटलेली आहे. जसं की अतिरिक्त अर्थसंकल्प 2024मध्ये महाराष्ट्र शासनाकडून जी घोषणा करण्यात आलेली होती 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांचे जे कृषी पंप आहेत त्यांना मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. त्याच अनुषंगाने आता त्यास अंतिम मान्यता आजच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या घेण्यात आलेला आहे आणि अंतिम मान्यता दिलेली आहे. म्हणजे GR काढण्यात आलेले आहे. त्यासंबंधीच आता याची अंमलबजावणी सुद्धा सुरुवात होणार आहे लवकरात लवकर. त्यासंबंधित हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत हा GR आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत काढलेला आहे आणि तारीखसुद्धा बघू शकता 25 जुलै 2024 म्हणजे आजचीच तारीख आहे. यामध्ये सविस्तर GR बघूया आपण. शासन निर्णय बघा कसा आहे. भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे आणि गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या बळीराजांना म्हणजे राज्यातील 7.5 HP पर्यंतचा वापर करणाऱ्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 25 तारखेला जो GR काढण्यात आलेला आहे आजच्या डेटमध्ये, या GR मार्फत बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यास शासनाची मान्यता भेटलेली आहे अंतिम. तर या योजनेचा कालावधी बघा कशा प्रकारे असणार आहे. सदर योजना 5 वर्षासाठी म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सुरुवातीला 3 वर्षे या योजनेचा कालावधी असणार आहे आणि त्याचा आढावा घेतल्यानंतरच पुढे योजना चालू ठेवायची किंवा नाही याच्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे 3 वर्षानंतर. त्यासोबतच पात्रता काय असणार आहे बघा. राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. म्हणजे मॅक्झिमम 7.5 HP पर्यंत ज्यांची शेतीपंपाचा म्हणजेच जो आपण मोटर घेतलेली आहे बोरवेलमध्ये टाकलेली, ते 7.5 HP पर्यंतचेच भार असलेला म्हणजेच डिमांड असलेला मंजूर झालेल्या शेतकरीच या योजनेसाठी पात्र आहेत. त्यासोबतच या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे असणार आहे बघा. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी रुपये 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत. म्हणजे ही जी मोफत योजना राबवली जाणार आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं वीज बिल आता महाराष्ट्र शासन महावितरणाकडे दिलं जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडून. त्यासोबतच